तर नक्कीच मी म्हणेल एक धावचा इशारा इथे केला जात आहे आणि या बरोबर धावसंख्या समीकरण मात्र 1ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती बिनगडी बाद 2च्या घरामध्ये. प्रवीण सर मी म्हणेल की नक्कीच परेश 11 संघाला या मर्यादित 24 चेंडू परंतु चेतनला जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीत कारण त्याच्यात देखील त्या भात्यामध्ये देखील मोठमोठे फटके असतील. या दरम्यानचा चेंडू अतिशय सुंदर चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये एका हाताने मात्र षटकार मारतोय. निश्चित मी म्हणेल प्रवीण सर की असे फटके मारायला तुम्हाला कलात्मकता आणि तुमची नजर ही मात्र तुम्हाला पुरेशी असते. प्रॅक्टिस मेक्स मॅन कॅन परफेक्ट याचं जीवन त्याचं मूर्तिमंत उदाहरण यावेळेस फलंदाज चेतनने मात्र दाखवून दिले. चेंडूला मात्र बघती 7 या धावसंख्येवरती. अमन खेळतोय आपल्या नाबाद 6 या धावसंख्येवरती. दरम्यान पुन्हा एकदा अक्कोटप्पा चेंडू स्टँड अँड डिलिव्हर. अक्कोटप्पा चेंडू या चेंडूवरती किती धावा मिळतात या चेंडूवरती मिळत आहेत त्या मात्र 6 धावा आणि या 6 धाव समीकरण मात्र 6ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र 22च्या घरामध्ये. बिनगडी बाद 22 ही धावसंख्या. जमेची बाजू एक प्रवीण सर तो फलंदाज चेतन. गोलंदाज अजित विरुद्ध फलंदाज चेतन. यावेळेस पंचांचा इशारा येतोय. स्क्वेअर लेग पंचांचा इशारा येतोय नो चेंडूचा. केले गेले 2 षटकार मारले 14 धावांचं योगदान दिले गेले. या दरम्यान बघितला तर खराब चेंडू पंचांचा इशारा येतोय तो नो चेंडू 9+6 अशा एकूण 7 धावांचा बोनस यावेळेस राघव करवी दिला जातोय. तो तितक्या वेळ धावसंख्येचा आलेख आता मात्र उठणार. या दरम्यान पुन्हा एकदा खराब चेंडू लोअर फुटा चेंडूचा. यावेळेस मात्र खुलं आमंत्रण होतं फलंदाज चेतनला राघवकडून आणि या निश्चितच बॅक टू बॅकचा हा दुसरा मोठा षटकार पाहायला मिळतोय. तो फलंदाज सलग 3 षटकार मारू शकतो का फलंदाज चेतन. आणि होय हा विक्रम मी करू शकतो. सलग 3 षटकार मारतोय फलंदाज चेतन आणि या 3 षटकांतर चेतन पोहोचतोय आपल्या नाबाद 32 या धावसंख्येवरती. तर परेश 11 संघ जाऊन थांबतोय तो 47 या धावसंख्येवरती. म्हणजे नक्कीच मी म्हणेल की अवघा 3 धावा दूर आहे परेश 11 संघ हा आपल्या सांघिक पहिल्या अर्धशतकापासून. गोलंदाज राघववरती आता मात्र दडपण असणार आहे. पुन्हा एकदा खराब चेंडू होता यावेळेस परंतु चेंडूला मात्र कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून खेळून काढले गेले. चेंडू खाली येतो क्षेत्ररक्षक. चेंडूची उचल होईल पुन्हा येतोय तो फलंदाज चेतन. या दरम्यान स्लोवर पडतो चेंडू आणि दरम्यान अतिशय देखना फटका यावेळेस मात्र मी निघतोय. हा 6वा षटकार चेतनच्या बॅटमन निघतोय आणि या 6 धाव समीकरण मात्र 6ने वाढते. 56 या धावसंख्येवरती जाऊन थांबलाय तो परेश 11 स्पोर्ट क्लब कळंबोली संघ. मी म्हणेल की नक्कीच की या बॅक टू बॅकचा हा दुसरा मोठा फटका जबरदस्त फटका. 7 षटकार निशी 45 धावसंख्येवरती खेळतोय तो फलंदाज चेतन. आपलं वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करणार का. पण निश्चित मी म्हणेल की या मोठं षटक टाकलं गेलं. गोलंदाज राघव करवी एका षटकामध्ये 34 धावा मात्र बहाल केल्या आहेत. त्या मात्र गोलंदाज रागा की गोलंदाज आधी यापासून तो त्याला वंचित ठेवणार. या दरम्यान चेंडू अतिशय सुंदर चेंडू फ्लिक ऑफ द रिस्ट आणि या दरम्यान बघावं आणि बघतच राहावं असा हा फटका. षटकार क्रमांक 8 आणि मी म्हणेल की चेतन आणि आपली बॅट उंचावून नक्कीच मी म्हणेल आपल्या सर्व प्रेक्षकांना मात्र मानवंदना द्यायची आहे. अभिवादन करायचंय चेतन. 51